लहान मुलांना खोकला झाला तर कफ सिरप देण्याची आपली खूप सामान्य सवय झाली आहे. पण तुम्ही असं करत असाल तर थांबा. लहान मुलांना फक्त सिरप देणं जीव घेणं ठरू शकतं. राजस्थानमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषध योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमुळे 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि हा विषय चर्चेत आला. सिरप प्यायल्यानंतर त्या लहान मुलाला झोप लागली, पण 4 तासांपर्यंत तो शुद्धीवर आला नाही. मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा झाली नाही तेव्हा त्याला 27 सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हे एक नाही तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मिळून जेनेरिक खोकल्याची औषधं घेतल्यानंतर तब्बल 11 मुलांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर ड्रग कंट्रोलर डिपार्टमेंटने तात्काळ कारवाई करत या औषधाच्या वापरावर बंदी घातली. डेक्स्ट्रोमिथोर्फन हायड्रोब्रोमाइड सिरप नावाचं हे एक औषध आहे जे कोरड्या खोकल्यासाठी दिलं जातं. याचा प्रभाव म्हणजे खोकल्याचे संदेश मेंदूंपर्यंत जाण्यापासून रोखणं, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. केमिकल प्रोसेसिंग करून हे औषध तयार केलं जातं आणि लहान मुलांना ते सहज पिता यावं म्हणून ते सिरपच्या स्वरूपात दिलं जातं. पण हेच सिरप लहान मुलांचा जीव घेतंय. त्यामुळे पालकांसाठी काही सूचना आहेत. त्या म्हणजे औषध देण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. बाजारात सहज मिळणारं सिरप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना देणं टाळा. 4 वर्षांखालील मुलांना हे औषध देऊ नका. हे सिरप घेतल्याने श्वसनाचा त्रास, अत्याधिक झोप, चक्कर, फिट्स आणि मृत्यूचाही धोका संभवतोय. तर काळजी घ्या.